तर नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी तुमचं भाऊ निघलाय कामावरती. आज काहीतरी जुगाड लावा लागल. अचानक माझ्या घराजवळ भेटले घंटा गाडीवाले फॉलोअर, जे माझे व्हिडिओ बघतात, लाईक करतात. आणि दोन्ही दादांचं मनापासून आभार आहे, कारण की ते नाशिकचा पूर्ण कचरा साफ करतात आणि यांच्यामुळे नाशिक स्वच्छ राहतं. मित्रांनो, नाशिककरांनो, यांच्यामुळे आपली फॅमिली सुरक्षित राहते, कारण की हे आपल्या घरचा कचरा घाण घेऊन जातात. त्यामुळे प्रत्येक कचरा उचलणाऱ्याला रिस्पेक्ट दिलीच पाहिजे. आज चाललोय, पण काहीतरी जुगाड लागलं पाहिजे मित्रांनो. पण आपली गाडी ना कालपासून थोडा प्रॉब्लेम, चला आपण स्टार्ट करून बघू मित्रांनो. पण गाडी काही स्टार्ट व्हायला तयार नाही, कारण की आपली बॅटरी लो झाली आहे. गाडी जवळपास 75,000 किलोमीटर झाली आहे मित्रांनो. आणि आपल्याला ही बॅटरी आता चेक करणं खूप गरजेचं, कारण खूप त्रास द्यायला लागली. आणि शोरूम वाले बोलले डायरेक्ट बदलावं लागेल, पण बदलायचे पैसे आपल्याकडे नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आधी चेक करून घेऊ आपण. पण आपल्याला बॅटरीतलं काही कळत नाही आणि शोरूम वाले बोलतात डायरेक्ट बदलून टाकायची. च्या मायला असं नाही करणार मी, कारण की शोरूम वाले ना थोडंसं काही झालं डायरेक्ट बदलायला लावता. पण माझ्या मित्राचं आहे ना स्वतःच एकदम मस्त टकाटक मध्ये बॅटरीचं दुकान. मग काय, जमीर भाई शेखला फोन केला ना माझ्या मित्राला. मित्र म्हणे टेन्शन घेऊ नको, तू डायरेक्ट आपल्या शॉप वरती घेऊन ये, मी लगेच शॉप उघडतो. कारण की भाऊचं शॉप बंद होतं. भाऊ म्हणे चिंता करायची गरज नाही, तू डायरेक्ट ये. मग काय, तुमच्या भावाने घेतलं बोनट लावून. पण मॅटर असा झाला भाई, इथं चालू कोण करणार हे, कारण गल्ली पूर्ण सामसुम आहे. आता गाडीला धक्का देणार कोण यार, गल्लीत तर कोणीच नाहीये. पण आमची दिया लगेच दिसली ना भाई स्कूलला जाताना. तिला म्हटलं धक्का देते का नाही, म्हणे अजिबात नाही. तर माझ्याकडे धक्का द्यायला नाही भाई, माझ्या पाकिटावरती धाड मारायला आली होती. बघू शकता मित्रांनो, माझ्या पाकिटातून पैसे काढायला आली मित्रांनो. बघू शकता. म्हटलं ठीक आहे घे मजा करू. म्हटलं आता मला आहे ना ढकलायला माणूस पाहावा लागेल. तिला म्हटलं आता पैसे घेतले तर इमानदारीने थोडी ढकलला. म्हणे काय संबंध आमचा ढकलायचा, म्हणे मी पैसे गोळा करायला आले. म्हणे पप्पाकडनं थोडे पैसे घेतले, तुमच्याकडनं पण घेतले. म्हणे माझ्याकडनं पैसे घेऊन सुद्धा दियानी गाडीला धक्का नाही मारला. पण ही छोटी गँग आहे, आपले व्हिडिओ बघता बरं का सर्व. म्हणे आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्या. म्हटलं घेईल, तुम्हाला पण एक शर्त आहे. म्हणे काय शर्त, माझी मदत करावं लागेल. म्हणे चालेल. आम्ही बघू शकता मित्रांनो, हे माझे सगळे व्हिडिओ बघता, त्यांच्याकडनं गाडी मी चालू करून घेणार. मग काय, आपली छोटी गँग डायरेक्ट धक्का द्यायला लागली आणि इतका जबरदस्त धक्का दिला की गाडी स्टार्ट झाली मित्रांनो. चक्क यार, छोटी गँग खरंच खूप मोठं काम केलं. छोट्या गँगला केलं बाय बाय आणि डायरेक्ट निघलो जमीर भाईकड. आपला दोस्त एकदम खास बार का मित्रांनो. आणि त्याचं बॅटरीचं दुकान आहे ना समृद्धी हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट बाजूला, म्हणजे यशवंत लॉन्चच्या समोर मित्रांनो बॅटरी पॉइंट. आणि हे बॅटरी पॉइंट आहे ना बंद होतं मित्रांनो. पण एका फोनवरती आपला दोस्त आला, म्हणे चिंता करू नको, म्हणे तुझ्या बॅटरीचं काही काम असो म्हणे बिंदास करून देतो म्हणे. कारण की बॅटरी पॉइंटला बॅटरी पण एकदम स्वस्त मिळतात बरं का मित्रांनो, एकदम रिजनेबल रेट मध्ये. बॅटरी पॉइंटला आल्याच्या नंतर इथं बॅटरी पण मजबूत आहे मित्रांनो. आणि भाऊ इतका भारी काम करतो ना, एकदम चिंता करायची गरज नाही. कारण की मला शोरूम वाल्यांनी ना डायरेक्ट बॅटरी बदलायला लावली होती. पण इथं आल्याच्या नंतर मला कळालं की बॅटरी एकदम ओके ना भाई. बघू शकता मित्रांनो, शोरूम वाल्याकडे मी सर्व्हिसिंग केली तर मला म्हणे बॅटरी खराब आहे. बॅटरीतलं पाणी चेक केलं नाही यार शोरूम वाल्यांनी. अरे शोरूम वाल्यांकडनं काम करावं का नाही यार, कठीण काम यार, विश्वास ठेवायच्या लायकीच नाही राहिले शोरूम वाले मित्रांनो. तुम्हाला कुठल्याही प्रकारची बॅटरी टाकायची असेल किंवा बॅटरीचं काम करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरची कॉन्टॅक्ट करा आणि मला फॉलो करून गेले, तुम्हाला डिस्काउंट एकदम जबरदस्त मिळून जाईल मित्रांनो. आता ऍड्रेस जाणून घ्या, छत्रपती संभाजीनगर हायवे नांदूर नाका, यशवंत लॉन्च समोर, समृद्धी हॉस्पिटल शेजारी, बॅटरी पॉइंट नाशिक. आजच या आणि कुठली पण बॅटरी रिजनेबल रेट मध्ये घेऊन जा.